तो यहाँ पे आप लोग देख सकते हो मंडली, आपका दीपाली रवि कपल ब्लॉग्स में स्वागत है। मैं मॉर्निंग को अभी उठी हूँ, अभी टाइम हो रहा है 9 बज रहे हैं। तो ऐसे ही मैंने आवाज़ सुना, सॉरी मंडळी, मी हिंदी बोलत होते कारण मला हिंदी बोलण्याची जास्त सवय आहे, त्यामुळे आता आपण मराठीमध्ये बोलणं चालू करूयात। तर मी सकाळी आत्ता उठले, तर 9 वाजलेले आहेत आणि मी आवाज ऐकला तर हे मला बघायला भेटलं। मी वरती राहते, तर वरतून मी हा व्हिडिओ बनवत आहे। तर हे बघा लोक कसे बघत आहेत, कारण काहीतरी असं वेगळं ते बघा, यांचं तर लक्षच नाही आहे बिलकुल। काही लोक असे असतात की काही वेगळं बघायला भेटलं की ते लगेच बघायला लागतात। आता इकडे थोडीफार आहेत लोक जे की बघत आहेत आणि बाकीचे एवढं कोणाचं लक्ष नाही आहे, पण मग जेव्हा काहीतरी वेगळं करायला लागतील तेव्हा बरोबर लोकांचं लक्ष जातं तिकडे। तसंच मी पण वरतून बघत आहे त्यांना। आता बघूयात हे काहीतरी वेगळंच करणार आहे, तर आपल्याला काही दिसते का वेगळं ते बघू, आपण बघणार आहोत, तुम्ही पण बघा। बघू शकता तुम्ही, मला काहीतरी वेगळंच दिसत आहे। आता त्यांनी चप्पल ठेवलेली आहे खाली, अच्छा, म्हणजे त्यांनी चप्पलवर थांबून बॅक जंप मारलेली आहे, तर ते तुम्हाला पण दिसलं आहे। तर कसं वाटलं हे तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा। दीपाली रवि कपल्स ब्लॉग्समध्ये जर तुम्ही नवीन असाल तर ह्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे तुम्हाला अशाच वेगवेगळ्या प्रकारचे विषय तुम्हाला बघायला भेटतील, व्हिडिओज बघायला भेटतील। पुन्हा एकदा बघू शकता तुम्ही, त्यांनी पुन्हा एकदा बॅक जंप मारलेला आहे। हे बघा लोक रस्त्यावर गाडी थांबवून बघत आहेत, कारण हे गोष्ट सगळ्यात जास्त म्हणजे खेडेगावामध्ये बघायला भेटते। आता आपण काहीतरी वेगळंच बघणार आहोत, आता लोकांची भीड जमेल मला असं वाटतंय। आणि कालच्या ब्लॉगमध्ये मी एक गोष्ट सांगितलेली आहे, जिथे आम्ही जातो तिथे खूप भीड होते, आणि आता जर शक्यतो मी खाली जर गेले असते समजा, तर खरंच आणखी भरपूर भीड जमली असती, पण सॉरी मी खाली नाही जाऊ शकत, त्यामुळे मी वरतूनच व्हिडिओ बनवत आहे। तर तुम्ही बघू शकता तो मुलगा 2 काट्यांच्या सहारे तो वरती चढलेला आहे आणि त्यावरती चढून तो चालून दाखवत आहे, तर तुम्ही बघू शकता। बघा तो कसं चालतोय। जर आपल्यातला एखादा सभ्य माणूस जर असं काठीवर चालून दाखवायचं म्हटलं तर आपल्याला नाही चालता येते ना, करून बघायचा सुद्धा प्रयत्न नाही करू शकत आपण, कारण आपल्याला भीती वाटते पडायची, आणि तो बघा कुठल्या प्रकारचे खेळ दाखवत आहे। आता लोकांची थोडी भीड जमलेली आहे, आता लोक बघत आहेत, तुम्ही पण बघा, तुम्हाला पण काहीतरी वेगळं बघायला भेटत आहे। आता हे जे लोकांचं लक्ष नव्हतं, मी तुम्हाला मागेच बोलले की हे लोकांचं लक्ष नव्हतं, तर त्याही लोकांचं लक्ष त्यांच्याकडे वळलेलं आहे। तर मला वाटते आता ही काही जी लोक आहेत त्या अशी जिकडून जाणारी येणारी ती सुद्धा लोक त्यांच्याकडे बघणार आहेत, तुम्ही बघू शकता। आता बघा तो काहीतरी वेगळंच करणार आहे मला असं वाटतंय, बघू शकता तुम्ही। तो आप लोग देख सकते हो, बस एक लकड़ी पे वो लड़का खड़ा है, सॉरी एकच लाकडावर तो मुलगा थांबलेला आहे आणि तो डान्स करत होता, तुम्हाला पण दिसला असेल, तुम्ही बघितला असेल। आपल्याला मी आताच तुम्हाला सांगितलं होतं की आपण 2-2 लाकडावर सुद्धा थांबण्याचा प्रयत्न नाही करणार, आणि तो मुलगा फक्त एका लाकडावरती डान्स करत होता, म्हणजेच उड्या मारत होता लाकूड घेऊन। आता बघूया त्यांचं पुढचं काय वेगळं खेळ असणार आहे। एका माणसाने बघा त्याला पैसे दिसला असेल तुम्हाला। काही लोक असतात मायाळू, जे की त्यांना म्हणजे पैसे देतात, कोणाचा म्हणजे नाटक आवडतो, तर एकाने त्यांना पैसे दिले होते। तर आता पुढचा गेम आपण बघणार आहोत, पुढची ॲक्टिव्हिटी आपण बघणार आहोत, तर तुम्ही बघा त्यांनी किती मोठा दगड घेतलेला आहे बघा हातामध्ये। आता तुम्हाला काय वाटतं की तो दगड घेऊन काय करणार आहे, त्या दगडावरती तो काय गेम दाखवणार आहे आपल्याला? मला सुद्धा विचार येतो की तो आता दगड घेऊन काय करत असेल नेमकं, है ना? तर आपण बघूयात तो काय करणार आहे दगडासोबत। माझ्या व्हिडिओला स्किप न करता तुम्ही हा व्हिडिओ लास्टपर्यंत बघा, म्हणजे तुम्हाला पण कळेल नेमकं ह्या ॲक्टिव्हिटीमध्ये, म्हणजे ह्या नाटकामधून तुम्हाला काय काय वेगवेगळं बघण्यात मिळतं आहे, है ना? तर बघूयात आपण तो त्या दगडासोबत काय करणार आहे। नको ना, मोबाईल हलतोय। थोडक्यात म्हटलं तर लोकांची भीड झालेली आहे। आता बघूया आपण तो काय करतोय। बघा त्यांनी दगडावर डोकं टेकवलेलं आहे, तर बघू आपण पुढे तो काय करतोय। आता दोघांमध्ये काहीतरी बोलणं चालू आहे, म्हणजे ते आता कसं नाटक करताना काही ना काही एंटरटेनमेंट होतच असतं समजा, है ना? बोलू ते लोकांना ऐकू घालवतात की आम्ही नेमकं काय करणार आहोत, है ना? अभ्यास करके कुछ करना चाहिए ऐसा तो त्याला सांगत आहे। म्हणजे त्यांना जर असं काही नाटक करून दाखवायचं असलं तर त्यांना पण असं काहीतरी अभ्यास करावाच लागत असेल ना, उगाच कोणती गोष्ट होत नसते, है ना? जसं की आपण एक्झाम देण्यासाठी अभ्यास करतो, तसंच यांचं पण काहीतरी असेल। तर बघूयात आपण, आता दुसरा मुलगा समोर आलेला आहे, तर तो काय करून दाखवणार आहे। तोही आता त्या दगडावर बसलेला आहे, आय थिंक दगडात जवळ बसलेला आहे। बघूयात आपण आता तो काय करतोय। येता जाता लोक त्यांच्याकडे बघत आहेत।
हा इथलं लोकेशन आहे बघा, साजापूरचं आहे आपलं संभाजीनगरचं. हे बघा त्यांनी बापरे ओ माय गॉड, तुम्हाला जर हे बघून खरंच वेगळं काही वाटत असेल तर मला कमेंटमध्ये सांगा. ओ माय गॉड, म्हणजे त्याने हा दगड दाताच्या सहारे पकडून त्याने समोरून डायरेक्ट जसं आपण बॅक जंप मारतो तसं त्याने मागे दगड फेकलेला आहे. म्हणजे खरंच हे किती युनिक होतं बघायला. आपण हा दगड एका हाताने सुद्धा उचलू शकणार नाही बघा तुम्ही. तर हा दगड त्याने डायरेक्टली दाताच्या सहारे उचलून मागे फेकला आहे. म्हणजे खूप खूप आश्चर्यदायक घटना आहे ही. मला कमेंटमध्ये सांगा खरंच तुम्हाला काय वाटतंय. आता परत एक आपण वेगळंच काहीतरी बघणार आहोत. आता त्यांनी 2 छोटे छोटे दगड घेतलेले आहेत जे की साईडला ठेवलेत, मधात जागा ठेवलेली आहे. बघू आता काहीतरी वेगळंच करणार आहेत ते. बघा आता लोकांची बऱ्याचपैकी भीड जमलेली आहे, तुम्हाला दिसत असेल. हे बघा इकडे रिक्षा पॉईंट आहे साजापूरचा आपल्या. इकडून हे बघा वडगाव रोड आहे जो की आपल्या ह्या साजापूर चौकला टच होतो. आणि समोरचा जो रोड आहे तो भांगशी रोडला जातो, जसं की करोडी रोड वगैरे आपला सोलापूर हायवे लागतो. बघा आता तुम्हाला दिसत असेल तो काय करतोय. थोडक्यात म्हटलं तर लोकांची भीड झालेलीच आहे म्हणा इथे, कारण काहीतरी असं वेगळं रोडवरती बघायला भेटतंय म्हणजे लोकांची गर्दी होतेच समजा, नाही का. आणि हे आपल्यालाही माहिती आहे. आपल्यालाही कुठे काही दिसलं तर आपणही थांबून बघण्याचा प्रयत्न करतो. आवडलं तर आपण बऱ्याच वेळापर्यंत ते बघतो है ना. तर आपण आता पुढे बघूयात हा काय करणार आहे. तर बघा मंडळी, तुम्हाला दिसत असेल त्याने जो पहिल्या दगडावरती कृती करून दाखवली होती त्याच दगडावरती एक दगड बांधलेला आहे त्यांनी. तर त्या दगडावरती तो त्याची ताकद लावून फोडण्याचा प्रयत्न करतोय. मला तर असं वाटतंय. तुम्हाला काय वाटतं तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा. आता तो दगड किती छोटा आहे तुम्हाला दिसत असेल. तर त्या दगडावरती ठेवून फोडण्याचा प्रयत्न करतोय. त्याच्या हाताला किती लागत असेल बघा. त्याने डायरेक्ट दगडाचे तुकडे करतोय तो. पहिलं पण एकदा फोडलं तेव्हा 1-2 तुकडे पडले होते त्या दगडाचे. आताही त्यांनी 2-3 तुकडे त्या दगडाचे पाडलेले आहेत तोडून. आपल्याकडून पायाने ना दगडाच्या सहारे सुद्धा आपण म्हणजे कुठली गोष्ट जास्त लवकर फोडू नाही शकत, पण तो हाताने तो दगड फोडून दाखवत आहे. तुम्हाला जर ह्या गोष्टीमध्ये काही नवीन वाटत असेल ना तर मला कमेंटमध्ये सांगा. अशाच वेगवेगळे व्हिडिओज बघण्यासाठी तुम्ही माझ्या ह्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि या व्हिडिओला लास्टपर्यंत बघा. आणखीन लाईक नसेल केलं तर माझ्या व्हिडिओला लाईक करून ठेवा. कमेंट नसेल केली तर कमेंटसुद्धा करा. आणि असेच वेगवेगळे व्हिडिओज तुम्ही बघण्यासाठी, दुसऱ्यांना बघण्यासाठी प्लीज शेअर करा, जेणेकरून माझा हा यूट्यूब चॅनल सगळ्यांकडे जाईल आणि सगळ्यांना तुमच्यासाठी असेच व्हिडिओज बघण्यात येतील. होईल तितकं ह्या व्हिडिओला शेअर करा आणि सपोर्ट करा. तुमच्या अशाच सबस्क्राईबमुळे, लाईक शेअरमुळे, कमेंटमुळे माझा यूट्यूब चॅनल पुढे जाऊ शकतो आणि तुमच्यामुळे आम्हाला सपोर्टही मिळू शकतो. तुम्हाला तर माहितीच आहे मंडळी की मी कोण आहे, तर तुम्ही मला सपोर्ट करा प्लीज. तुमच्या सपोर्टमुळे मी पुढे जाऊ शकते. तर असेच तुम्हाला वेगवेगळे नवीन व्हिडिओ बघायला भेटणार आहेत. तर आता त्यांनी काहीतरी वेगळंच केलेलं आहे. एका दगडावरती रश्शी जी असते ती गोल करून ठेवलेली आहे त्याच्यावर. आणि आता दुसरा दगड त्याने हातात घेतलेला आहे आणि तो दगड मला वाटतं तो त्या रश्शीवर ठेवतोय. हां बरोबर आहे, रश्शीवरच ठेवला आहे त्याने. तर बघू आता काय होईल. तो परत एकदा फोडतोय बघा. बापरे, अशाच टोकावर ओ माय गॉड केले त्याने 2 तुकडे. दिसलं असेल तुम्हाला बघा. पलीकडे तुकडा पडला, अलीकडे तुकडा पडला. म्हणजे त्याने एका ठोक्यामध्ये त्याने 2 तुकडे केलेले आहेत एका दगडाचे. तर तुम्हाला ओके ठीक आहे ना सर, तुम्ही करू शकता ना. ओके ठीक आहे. तर मंडळी हे बघा मला वाटलं सर असंच त्या मुलांसारखं एका दगडाचे 2 तुकडे करू शकतो की काय, पण सरांनी असं सांगितलं की मी माझ्या हाताचे 4 तुकडे करून घेऊ शकतो असं ते म्हणाले. कारण रिअल लाईफमध्ये खरंच असं होतं सगळ्यांसोबत, कारण सगळे तसं नाही करून दाखवू शकत, कारण प्रत्येकाची वेगवेगळी कला असते. सो गाईज असेच प्रत्येक अलग अलग व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. माझ्या चॅनलचं नाव आहे रवी दीपाली कपल ब्लॉग्स. प्लीज ह्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. हा व्हिडिओ मी इथेच संपवते. हा व्हिडिओ न स्किप करता तुम्ही पूर्ण बघितल्यामुळे थँक्यू सो मच. आणखीन एकदा सांगते, माझ्या ह्या व्हिडिओला लाईक, कमेंट, शेअर नक्की करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. सगळ्यांना मी धन्यवाद करते आणि माझ्या व्हिडिओला स्टॉप करते. थँक्यू सो मच आणि ऑल ऑफ यू लव यू. काळजी घ्या.